आणि जबाबदारी होती. पहिल्या मॅच मध्ये कॅचेस सुटल्या त्यानंतर थोडंसं बर्डन आला आणि काय सुरेख फटके खेळलेस. काय म्हणजे कशा वाटतं आता या खेळ झाल्यानंतर? पहिल्यांदा सर्व जे आमचे खेळाडू आहेत थँक्यू सर्वांचे, खूप छान खेळले आणि ऑन ग्राउंड सर्व खूप कॅच जरी सुटले असले तरी जोशमध्ये असतात आणि त्याच्यामुळे बॉलर्स असो बॅट्समन असो खूप छान सपोर्ट मिळतो. यस थँक्यू विकास, अभिनंदन, वेल प्लेड मित्रा, बेस्ट ऑफ लक. स्वतः श्रेय सगळ्या 11 ला दिलंय मित्रांनो. मनाची वृत्ती असावी लागते, दिलदार वृत्ती असावी लागते, पूर्ण संघाला श्रेय दिलंय विकासने. धन्यवाद आणि पुढील मॅच साठी देऊया शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गुटना टेक फटका खेळायचा होता, मानवला फटका खेळायचा प्रयत्न केला. मानवला तुम्ही असे फटके नाही खेळू शकत मित्रांनो. हा देखील एक जबरदस्त असा गोलंदाज आहे. नेहरू क्रिकेट अकॅडमीतून खेळणारा हा खेळाडू वैगाव गावचा नेतृत्व करतोय आणि आज वेळ आली ती तेजदीप 11चं नेतृत्व करण्याची. चांगल्या प्रकारचा महागडा गोलंदाज ठरलाय. वाई प्रीमियर लीग लिलाव प्रक्रिया जी झाली कंसोलीमध्ये, त्या लिलाव प्रक्रियेत जवळजवळ 10,000 पॉइंटला गेलेला खेळाडू मानव वाडकर, मॅन फ्रॉम वैगॉन. आपटलेला चेंडू, इथे काय होत आहे? एक वॉर्निंग येईल पंचांची. 1 बाउन्स. ज्याप्रमाणे मित्रांनो आपण म्हणतो ना 7 खून माप असावेत, त्याप्रमाणे पहिला आपटी चेंडू वॉर्निंग दिली गेले, माफ करण्यात आले, अन्यथा दंडित केलं असता. इथे परत एकदा माहिती मानवला मित्रांनो, मानवच्या ताफ्यामध्ये चांगले चांगले चेंडू आहेत आणि का 101 चेंडू काढतो तो त्याच्या ताफ्यामधून. केतन आणि राहुल आहे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला केतन आहे आणि का इथं मात्र नक्कीच जाळ टाकलं गेलंय आणि इथं मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाणार आहे. चांगल्या प्रकारचा अनुभव आहे दोन्ही संघांमध्ये, अनुभवांचा भरणा भरलेला संघ. इथे फुलटॉस स्वरूपाचा चेंडू लाईक स्क्वेअर लेगला फटका सजवला, इथे फील्ड केली जाते. तत्पूर्वी दुसरीचा अटेम्प्ट सक्सेसफुल, प्रयत्न यशस्वी आणि धावांचा श्री गणेशानं केला जातोय. धावा आल्या त्या 3 धावफलकावरती. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू अतिरिक्त तेजदीपचा आहे. सन स्पोर्ट्सचा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. प्लीज सहकार्य करायचे मित्रांनो, संध्याकाळची वेळ आहे, सामने उरकायचे आहेत. चांगला फटका सजवला, देखना फटका, एकाच धाव देऊन जाणारा फटका होता आणि इथे मात्र स्लोवर गतीने चाललेली धावसंख्या. क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे दोघांकडे, पण दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. वाई प्रीमियर लीग मध्ये दोन्ही हे चांगल्या प्रकारचे खेळाडू असणारे हे संघ आहेत आणि का तेजदीप संघ थोडासा भारी असेल. इथे काय झाले? दरवाजा ठेवलाय उघडा समोरचा आणि मागच्या दरवाजाने चोरी झाले. फर्निचर उद्ध्वस्त केलंय, डिस्ट्रॉय केलंय. खेळ संपुष्टात आले. केतन याची जड पावलांनी तंबूच्या आश्रयाला पाठवण्यात आलंय. काय सुरेख गोलंदाजी मित्रांनो मानव याची. स्क्वेअर लेगला मारायचा प्रयत्न होता, केला गेला प्रयत्न, फटका खेळायचा होता परंतु लेट झाली बॅट्सविंग आणि दगा फटका झाला मित्रांनो. फर्निचर डिस्ट्रॉय केला. मानवला थोडंसं सांभाळून खेळायचं होतं, मी सांगितलं होतं, परंतु खेळायचा होता मोठा फटका आणि केतनला त्याचा फटका बसलाय. जड पावलांनी केतन तंबूच्या आश्रयाला पहिला मोहरा, पहिला मासा गळायला लागला. यस डॅनी वाळकेश्वर क्रिकेट असोसिएशन मधून खेळताना हा खेळाडू क्लब मध्ये, वाळकेश्वर क्रिकेट क्लब मध्ये खेळणारा खेळाडू. पाहूया या मॅच मध्ये, या पिच वरती, या विकेट वरती काय करतोय. वैगाव गावावरून बिलॉंग करणारा खेळाडू, वैगाव प्रीमियर लीग मधला सगळ्यात महागडा बॅट्समन. इथे काय केलाय? फटका सजवला होता, सुरेख गोलंदाजी मानवाची. इथे मॅच रंगले वैगाव वर्सेस वैगाव, परंतु इथे मानवचं षटक संपतंय. सगळ्या नसा माहिती होत्या त्याला, डॅनीच्या उर्फ डॅनी आहे तो, ज्ञानेश्वर वाडकर उर्फ डॅनी. आणि प्रत्येक वेळेस वैगाव 11चं नेतृत्व करताना हे फलंदाज गोलंदाज रणनीती हाकत असतात. इथे मात्र एकच चेंडू सामना करावा लागला डॅनीला आणि चला
दुसरा षटक होता प्रगतीपथावरती. वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलाय सिद्धेश. मालतपूर एक्सप्रेस ज्याला संबोधलं जातं, मॅन फ्रॉम मालतपूर. इथे मात्र काय होत आहे, थोडस पार्ट जड असेल तेजदीप 11चं, कारण की पहिली मॅच जिंकले नंतर अजूनही सूर गवसला नाहीये सना स्पोर्ट्सला. पहिल्या विजयाच्या शोधात राहत असतील आणि इथे मात्र गरज असेल या विजयाची, कारण उद्या देखील शेवटचा दिवस आहे. नॉकआउटचे सामने देखील आपल्यापर्यंत येणार आहेत. तुम्हाला एक एक मॅच ना मित्रांनो जिंकायची आहे. रन रेट वरती नंतर जाणार नाही, स्वतःच्या दमखमवरती स्वतःच्या ताकदीवरती मॅच जिंकायची आहे आणि या स्पर्धेमध्ये आपलं भवितव्य कायम ठेवायचं आहे. तोच प्रयत्न केला जातोय सना स्पोर्ट्स कडून. सिद्धेश विरकर, ओ हो काय सुरेख फटका सजवलाय. इथे मात्र सचिन खाली येतोय. चेंडू खाली सचिन आला, सुरेख असा थ्रो करण्यात आला. इथे मात्र काय होतंय आणि एका हादरा मित्रांनो विकेटचं पतन होतंय. गरज नव्हती, कारण सचिनचा थ्रो करेक्ट असतो प्रत्येक वेळेचा. पाहायचं होतं नंतर पळायचं होतं. इथे घात झाला आणि विकेटचं पतन झालं. आता मात्र जड पावलांनी होतंय विकेटचं पतन. दुसरी विकेट आणि दुसरा धक्का बसतोय सना स्पोर्ट्स 11ला मित्रांनो रनआउटच्या स्वरूपात. आणि रनआउटच्या स्वरूपात मित्रांनो धक्के बसले ना तर तुमचा 11 अडचणीत येऊ शकता, कारण या विकेट तर मान्य नसतायत मित्रांनो. कारण चांगला बॅट्समन असतो, पळायची गरज नाहीये. या एका धावेसाठी आत्महत्या करता. पुढच्या वेळेस संधी आली तर नक्की चौकार षटकार येऊ शकतात. रनआउट म्हटलं ना तर विकेट मध्ये मित्रांनो ही आत्महत्याच आहे. नवीन बॅट्समन आता ईश्वर सर मैदानात आलेत. मागील मॅच मध्ये 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता होती. प्रयत्न 100% गेले होते, परंतु असफल झाले. मॅच हरली गेली. सिद्धेश निघाला डॅनीसाठी. डॅनीने खाल्ला चढवलाय. या चेंडूवरती काय होतंय, स्क्वेअर लेगला पूर्णतः आग लावले. 1 बाउन्स येतोय. खणखणीत चौकार मित्रांनो. कमळगड यांच्या दिशेला फटका सजवला. खणखणीत चौकार आलाय मित्रांनो. दाखवून देतोय डॅनी सना स्पोर्ट्स साठी का निवड झाली माझी. पूर्णतः जबाबदारी असणार आहे डॅनी वरती. वाळकेश्वर क्रिकेट क्लब मधून खेळणारा हा फलंदाज आहे मित्रांनो. पट्ट्या आहे सना स्पोर्ट्सचा, नेतृत्व करतोय सना स्पोर्ट्सचा. परत एकदा सिद्धेश विरकर. परत एकदा काय होतंय, सूर्यरेख डिलिव्हरी हाताळली गेली. इथे मात्र अॅक्युरेसी हवी होती थ्रो मध्ये. करेक्ट थ्रो असता तर इथे परत एकदा हादरा दिला असता. जाऊया धाव फलकावरती. 11 धावा धाव फलकावरती. थोडस स्लोवर पद्धतीने क्रिकेट. डॅनीला हात उंच करावे लागतील. शॉट मोठे फटके खेळावे लागतील. ओहो काय सुरेख फटका. ईश्वर सरांच्या बॅट मधून आलेला स्क्वेअर लेगला खणखणीत दमदार चौकार मित्रांनो. वा भाई वा. सूर्यकुमार यादव सरांची आठवणी देणारा फटका होता. सचिन सरांच्या मस्तकावर दस्तक देऊन गेला चेंडू. सीमा रेषेला फरार चेंडू 4 धावेंसाठी. सूर गवसला गेलाय की काय. इथे मात्र सूर गवसला जातोय. चौकारांची आताशीबाजी व्हायला सुरुवात झाली. परत एकदा सिद्धेश निघालाय. ओहो इथे मात्र काय घडतंय. इथे मात्र पंचांकडे दाद मागितले. हा हिटचा विषय असणार आहे. इथे पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि काय डिसिजन आल्यानंतर 7-12 वरती नोंद केली जाईल. इथे एक बाउन्सर आहेत मित्रांनो. 2 बाउन्सर झाल्यानंतरच दंडित केले जातात. इथे पहिला बाउन्सर अटेम्प्ट झाला. हाईट आहे ईश्वर सरांची. शफल झाला होता आणि म्हणून साठी की काय इथे निर्धाव प्रकारचा चेंडू. आता मात्र फ्रस्ट्रेशन दिसत होता. विकेट संभळायची आहे मित्रा. जर इथे मात्र आत्महत्या केली ना रनच्या स्वरूपात तर परत एकदा संघ पूर्णतः बॅकफुटला जाईल. कर्णधाराचा विश्वास आहे. विश्वासाला साजेशी कामगिरी करायची आहे. क्षमता आहे, ताकद आहे आणि ती ताकद पाहिली आपण मित्रांनो. काय प्रहार केलेत याआधी. यस षटक क्रमांक 3 घेऊन आलाय अक्षय रावळेकर. दसवडी एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जातं. काल झालेल्या सेमीफायनल मध्ये हाहाकार माजवला होता या गोलंदाजाने. 1 चेंडू 3 धावांची गरज असताना विजय फक्त 1 धावेसाठी
निसटता झाला, निसटता पराभव झाला मित्रांनो. आणि असे छोटे छोटे पराभव ना काजाला चिरतात मित्रांनो. वर्षभर त्या पराभवाची आठवण राहते. तोच पराभव या संघाचा झाला. दसावडी 11चा तोच सितारा, तोच गोलंदाज जाता येतोय क्रिकेट ट्रॅक वरती. धावसंख्येचा विचार केला तर धावा झाल्या त्या 15. फर्स्ट इनिंग आहे, अजूनही धावा हवेशा मनावेशा तेवढ्या धावा आले नाहीयेत. इथे मात्र वाळकेश्वर एक्सप्रेस मित्रांनो समालोचन कक्षकाला मानवंदन देणारा फटका. एक जबरदस्त फटका आलाय डॅनीच्या बॅट मधून. वैगाव गावावरून बिलॉंग करणारा खेळाडू लॉंग ऑनला काय सुरेख फटका खेळलाय, नेत्रदीपक फटका. आता मात्र इथे क्षेत्ररक्षकाची गडबड झाले, हलवण्यात आलाय, लॉंग ऑनला घेण्यात आलाय. डॅनीचा खेळ मित्रांनो पहा, इथे मात्र सुरेख फटका सजवलाय. काय दिमागदार खेळी मित्रांनो. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते यष्टिरक्षकाला. वा भाई वा, षटकार आल्यानंतर सन्मान दिला, एका धावेसाठी कट केला. थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू गेला, त्यानंतर एक धाव आली. आता मात्र धावसंख्या उसळी मारते 22 या आकड्यावरती. मित्रांनो क्रिकेट हा दिमागाचा खेळ आहे. परत एकदा अक्षय निघाला, चेंडू आपटला होता स्वतःच्या फॉलो थ्रू वरती. शेल पकडतोय आणि काही ईश्वरची खेळी संपुष्टात येते. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू स्लो केला आणि का थोडासा बाउन्स टाकला. मोह आवरला नाहीये. बॅट आणि चेंडूचा मिलाप झाला. चेंडू हवेत काही काळ उभा राहिला आणि त्यानंतर अक्षय ना बॉलर अक्षयचे सुरक्षित हात मित्रांनो झेल पकडला गेला. ईश्वरच्या स्वरूपात जवळजवळ तिसरा झटका लागतोय सन स्पोर्ट्स 11ला. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानात ईश्वरची जागा घेतोय. रोहित मॅन फ्रॉम बलकवडी. पूर्णतः अक्षय हवी झालाय तेजदीप 11चा पठ्ठ्या. परत एकदा इथे चेंडूवरती बोट फिरवलीत. काय घडतंय काय बिघडतंय मित्रांनो. अनुभव चांगल्या प्रकारचा आहे अक्षय याच्याकडे. दासवडी गावचा नेतृत्व करतो. दासवडी 11चा नेतृत्व करणारा गोलंदाज इथे हावी झालाय. सन स्पोर्ट्स 11ला थोडासा बुचकुळ्यात टाकलाय. विकेटचा पतन होता बॅक टू बॅक मित्रांनो. आणि इथे मात्र रन बनवावे लागतील, आव्हान द्यावं लागेल. आता मात्र फुलटॉसला माफी नाही, चुकीला माफी नाही. सीमा रेषेला आग लावणारा चौकार अक्षयने ओळखलंय, चुकी झाले. इथे मात्र 4 या धावेने धावसंख्या उसळी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 आकड्यावरती. बॉल निसटल्या हातातून ओळखलं होतं अक्षयने की चुकी झाले आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. आलाय तो खणखणीत चौकार. परत एकदा डान्सिंग ग्राउंड विकेट. ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवलाय चेंडू आणि आवाक्याच्या बाहेर ठेवला चेंडू. यश आलाय, निर्धाव प्रकारचा चेंडू. इथे मात्र सांगता झाले तिसऱ्या षटकाची देखील. आणि आता शेवटचा हाणामारीचा षटक. नजरा फिरवल्या जातील कोणाकडे, कोणाकडे वळला जाईल कर्णधार. रोहन नाव आले डोळ्यासमोर. 26 धावा धावफलकावरती. आता मात्र हाणामारीचं षटक असणार आहे. इथे मात्र प्रहार प्रति हल्ला वार करावे लागतील. येणारे 6 चेंडू कमीत कमी मित्रांनो 45 अराउंड 40 प्लस धावा बनवावे लागतील. कारण सकाळचं सत्र संध्याकाळचं सत्र आहे. सूर्यास्ताची वेळ आहे आणि का उन्हाचा कहर देखील कमी झाला आहे आणि का थोडस हवा असते या मैदानावरती. जेसीसी स्टेडियमचा विचार केला तर ऐतिहासिक मैदान आहे. या प्रीमियर लीग साठी हे मैदान अवेलेबल झाले. कमिटीचं कौतुक करावे लागेल, धयाट गावच्या ग्रामस्थांचे कौतुक करावे लागेल. संदीप दादा असतील, त्यांच्या समवेत पूर्ण टीम असेल, छोटे मोठे स्वयंसेवक असतील, यांनी खूप मेहनत घेतली मित्रांनो. आणि या स्टेडियम बनवलं ना, जवळजवळ त्यांचं बजेट ना ज्यावेळेस विकेट बनवली ना, ते विकेट बनवायची होती 2-3 वर्षापूर्वी. बजेट जवळजवळ 25 ते 30 हजाराचं होतं. डोक्यात 25-30 हजाराचं होतं की खर्च तेवढाच होईल. परंतु मित्रांनो इथे खर्च झाला 1 लाख रुपये. कोणाकडून तरी व्याजाने पैसे घेतले गेले आणि विकेट बनवली गेली.
360 ग्राउंड हवंच वाटणारा, प्रत्येक खेळाडूला ग्राउंड वाटणारा बनवला. कौतुक करेल तेवढं थोडं आहे दह्याड ग्रामस्थांचं. इथे मात्र आयोजन कमिटीने देखील वाई प्रीमियर लीग ही स्पर्धा या पिच वरती खेळवायची अट्टहास केला आणि का आज हे 360 डिग्रीचं मैदान अवेलेबल झालं त्यांच्यासाठी. दाद द्यावी लागेल कमिटीची देखील. नवीन गोलंदाज रोहन ऑन द स्ट्राईक. इथे मात्र आपटी चेंडूला चुकीला माफी नाहीये. सचिन सरांचे शर्तीचे प्रयत्न. एक सुरेख असा व्यक्तिमत्व आहे, चित्याची चपळाई आहे. हाईट कमी असेल तरी छोटा पॉकेट बडा धमाका आहे मित्रांनो. आपण पाहतो सचिन नावाचा उद्राक पाहतोय आपण. एक सुरेख असा विस्फोटक फलंदाज आहे. चेंडू फील्ड करतोय. कॅप्टनने त्याला पॉइंटला लावलंय. जरी स्क्वेअर लागला असेल ना तिथे कॅचेस जास्त जात असतात. चांगल्या बॅटरच्या कॅचेस तिथे जात असतात. मोठे मोठे फटके तिथे खेळले जातात आणि ते अडवण्यासाठी त्याला तैनात केलंय. रोहन निघाला परत एकदा. इथे मात्र काय झालंय, ब्लॉक होल पद्धतीचा हेलिकॉप्टर टेकअप झाले. 1 बाउन्स 2 बाउन्स फील्ड होते. थोडासा पाय घसरतोय मित्रांनो, पण इथे मॅच सोडायची नाहीये. म्हणूनसाठी पाय घसरला तरी हरकत नाही. फील्ड केला जातोय चेंडू. धाव संख्या होते ती 30. कमीत कमी ना या 4 चेंडूवरती एक 10 धावांचा तरी मानस असणार आहे. 10 धावा तरी खेळायच्या आहेत मित्रांनो. 40 किंवा 40+ धावा जरी केल्या तरी एक फाईटेबल टोटल स्कोर असणार आहे. एक फायटिंग स्कोर असणार आहे. तुमच्या गोलंदाजांकडे काहीतरी असणार आहे लढाईसाठी. त्याचा विचार करावा लागेल. इथे मात्र पंचांचा निर्णय काय येतोय, अपील केली जाते आणि इथे मात्र आता फ्रस्ट्रेशन आणि पंचांचे हात झालेत समांतर. धाव आले अवांतर. दंडित केलं जाते रोहन याला. क्रिकेट नियम क्रमांक 22चं उल्लंघन केलं जात आहे. आणि इथे मात्र अजून चान्स आहे. 4 चेंडू शेष आहेत. 10 ते 12 रनांचा मानस असेल. मोठे फटके खेळावे लागतील. 10 धावा जर काढण्यात यश आलं ना तर नक्कीच मॅच टफ असणार आहे. फायटिंग स्कोर असणार आहे. आता मात्र काय झालंय, इथे मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू डाय मारले मित्रांनो. जॅन्टी रोड सरांची आठवण करून देणारी डाय. मगाशी देखील आपण पाहिलं डेंजर प्रमोद यांच्याकडून पाहिली. ओके मित्रांनो, काळ भैरवनाथ 11 साठी सूचना आहे. आपण जायचं नाहीये. कॉम्बॉक्सच्या डाव्या बाजूला आमच्या टॉस्का बॉस मध्ये आपण सर्वांनी उभं राहायचं आहे. काळ भैरवनाथ 11 कोणीही जायचं नाहीये. कर्णधाराचं विनंती आहे, सूचना आहे. इथे मात्र काय केलंय, रोहन याने उभा करून ठेवलाय. रोहन उभा केलाय. रोहित याला माफ करा. रोहित सारखा एक सेट झालेला बॅट्समन उभा केलाय रोहन याने. निर्धाव प्रकारचे चेंडू हाताळतोय. 10 धावा पाहिजे होत्या परंतु एकच आले. एक टॉट आलाय. काय होतंय या चेंडूवरती, आपटलाय चेंडू. इथे मात्र आता मात्र काय होतंय, परिश्रम केले जात आहेत. नैसर्गिक काटाळा येतोय. दुसरीचा प्रयत्न, तिसरीचा अटेम्प्ट केला जातोय आणि इथे मात्र डिस्ट्रॉय होते फर्निचर. अचूक मारा, करेक्ट थ्रो केला जातोय. अपील केली जाते सर्वांकडून. त्याच्या प्रयत्नांना दाद द्यावी लागेल मित्रांनो. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत आणि आता पंचांचं बोट जात आहे आकाशाकडे. सुदर्शन चक्राचं बोट वरती जात आहे. एकच धाव का, एकच धाव येते इथे. मात्र दुसरीच्या प्रयत्नात धावची तो होत आहे. आत्महत्या केली जाते आणि तेजदीप संघ कुठेतरी हावी होत आहे. तेजस फनसे, दसवडी गावचा पठ्ठ्या. प्रवीण तात्या फनसे यांच्या तालमीत घडणारा हा पठ्ठ्या आज नेतृत्व करायला. शेवटचा चेंडू बाकी आहे का अंपायर? शेवटचा चेंडू बाकी आहे. यस, एक चेंडू बाकी आहे. फेस करेल तो तेजस. 2 धावा आल्या. तिसरीसाठी आउट झालाय. तिसरीचा अटेम्प्ट आउट झालाय मित्रांनो. 2 धावा. कोणा विरुद्धही अन्याय होणार नाहीये मित्रांनो, याची इथे दक्षता घेतली जाईल. आपली लीग आहे, वाई प्रीमियर लीग आणि असोसिएशन आहे, यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य अशी स्पर्धा कोणा विरुद्धही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. तेजस शेवटचा चेंडू फेस करेल रोहण्याचा. दसवडी गावचा पठ्ठ्या. प्रवीण तात्या फनसेच्या तालमीतला. इथे काय होत आहे, चेंडू काही समजला नाही. बॅटलेट स्विंग झाली. दुसरीचा अटेम्प्ट केला जातोय. यशस्वीरित्या पूर्ण केला.
तिसरीचा अटेम्प्ट इथे मात्र परत एकदा अर्णवच्या स्वरूपात होते विकेटचा पतन. आताच्या 2 धावा. 37 धावांचं आव्हान असेल त्या इथे पिलवांसाठी. थोडीशी घाई करायची आहे आपल्या आयोजकांना. तुम्ही आम्ही सर्व आयोजक आहोत. आयोजकांना सपोर्ट करायचा आहे. अजून एक मॅच झाली तर खूप इझी होईल. सकाळच्या सत्रामध्ये मॅचेस लेट चालू झाल्या आणि त्याला थोडं सपोर्ट करा, कव्हरअप करूया. अजून एक मॅच झाली ना तर मला वाटतंय थोडा हातभार लागला असता. नाही होणार. या सकाळ भैरवनाथ 11चे सुद्धा संघ मालक आमच्या पर्यंत येत आहेत. नाही होणार कारण कोणाला तरी त्याचा खामियाजा भोगावा लागेल. चला ठीक आहे ना. अंधार लवकर पडतो आपल्याकडे आणि सर्वांना घरी जायचं आहे मित्रांनो. आयोजक देखील थकले आहेत. तहान भूक सर्वांची फॅमिली वाट पाहते मित्रांनो. पण क्रिकेटवरचं नितांत प्रेम, सर्वांचं क्रिकेटवरचं प्रेम आहे. क्रिकेटसाठी सगळं काही माप आहे. सगळं सोडून हे सगळे खेळाडू आणि तुम्ही आम्ही स्वतः प्रेक्षक देखील मित्रांनो असतील सगळं सोडून इथे येतात आणि क्रिकेटचा आस्वाद घेत असतात. लाईनअप करूनच मैदानाच्या आतमध्ये जायचं. युट्यूबरला विनंती करेन हे सुरेख असं चित्र आपण कैद करायचं आहे. युट्यूब थोडं लाईनअप झालेल्या खेळाडूंकडे कॅमेरा कैद करायचा आहे. एक सुरेख असं लाईनअप मैदानाच्या आतमध्ये होताना मित्रांनो. स्पर्धा मानाची आहे. स्पर्धा पश्चिम भागाची आहे. स्पर्धा अस्मितेची आहे. तुमच्या आमच्या सर्वांची लाडकी स्पर्धा. ज्या स्पर्धेचं स्वप्न पाहिलं गेलं होतं ते या आयोजकांमार्फत पंकज दादा वाडकर असतील, प्रवीण तात्या फणसे असतील, संदीप दादा धनावडे असतील, संतोष वाडकर साहेब असतील, असोसिएशनचे अध्यक्ष असतील, तदनंतर सागर वाडकर असतील, सचिन वाडकर असतील, राहुल वाडकर असतील, विनायक वाडकर असतील, अर्जुन दादा गोळे असतील, दत्ता जाधव असतील. खूप काही नावं आहेत मित्रांनो. मी नावं घेऊ शकत नाही. तुम्ही सर्वांच्या प्रयत्नातून ही स्पर्धा आज पार पडते. पंकज दादा पुढाकार घेतला होता. हात वरती केला गेला होता आणि छोटस रोपट लावलं होतं या प्रीमियर लीगचा. मित्रांनो पुढे चालतो ना तो नेता किंवा कॅप्टन किंवा मित्रांनो मागून खूप त्याला प्रॉब्लेमला पुढे जाताना खूप काटे येतात वाटेमध्ये मित्रांनो. राजकारण खूप असतं प्रत्येक ठिकाणी आणि अडथळे येत असतात. परंतु पंकज दादांचा इतिहास पाहिला मित्रांनो तर दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस आणि छोटस रोपट लावलं गेलं त्याचं मोठं वृक्ष तयार झालंय. आज वर्ष 7वे मित्रांनो आणि तुमच्या सर्वांच्या आवडीची जी स्पर्धा झाली, बोहल्यावर बसले सर्वांच्या ही स्पर्धा, माणसाचा तुरा रोवणारी ही स्पर्धा वाई प्रीमियर लीग आपल्या भेटीस आले. त्याबद्दल सर्व आयोजक कमिटी आणि पंकज दादांचे खूप असे आभार. आपल्या मार्फत हा क्रिकेटचा प्लॅटफॉर्म या ग्रामीण भागामध्ये आपण क्रिएट करून दिला. 37 टू विन आहे मित्रांनो. क्रिकेट ग्रामीण क्रिकेट म्हटलं ना दादा तर असं प्लॅटफॉर्म मिळत नाही. अशी विकेट प्राप्त होत नाहीये. प्रत्येक खेळाडूला गावच्या असा प्लॅटफॉर्म मिळत नाही आणि तो आपण प्राप्त करून दिलाय. नक्कीच तुमचा गर्व आहे आम्हाला. पश्चिम भागातील एक नेतृत्व आहे. वाई म्हटलं की नक्कीच क्रिकेटकडे डोळे फिरले जातात, नजरा क्रिकेटकडे आणि त्या क्रिकेट मधले हे धुरंधर आमचे आयोजक कमिटी. एक सुरेख बहारदार व्यक्तिमत्व. 2023चा बेस्ट बॅट्समनचा कित्ता पटकावलेला फलंदाज सचिन वाडकर. WPL मध्ये हाहाकार माजवलेला फलंदाज आज मात्र सूर्यास्ताच्या वेळेस संध्याकाळच्या सत्रामध्ये काय करतोय पाहायला मजा येईल. ओ हो 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 काय सुरेख फटका खेळला. इथे मात्र आग लावतोय मैदानाला. आग लावणारा फटका मित्रांनो फील्ड केला जातोय. मिडॉनच्या दिशेला फटका सजवला होता. WPL 2023चा सगळ्यात विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे असा हा सचिन वाडकर. दादा पंकज दादांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. धन्यवाद दादा. नक्कीच अशा छोट्या छोट्या गोष्टींची दखल घेतली जाईल. परत एकदा गोलंदाज निघालाय. सन्मान दिलाय. चेंडू खाली राहिला. पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. ऑफ स्टिकच्या बाहेर होता चेंडू. इथे मात्र सन्मान दिला गेलाय. मोठे मोठे फलंदाज जे आहेत ना मित्रांनो ते तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती हल्ला चढवताना दिसणार नाहीयेत. सन्मान देत असतात. एकेचे दुहेरी धावांमध्ये दुहेरीचं तिहेरी धावांमध्ये रूपांतर करत असतात. त्यानंतर एखादा चुकीचा चेंडू आला की त्या चेंडूवरती फटका खेळतात. ही मोठ्या खेळाडूची लक्षणं आहेत
आणि का प्रत्यय आलाय मित्रांनो. फटका पहिल्या चेंडूवरती सज्जावला मिड ऑनला. तदनंतर सन्मान दिला, ऑफ साईडला चेंडू प्लेस केला आणि एक धाव खेळून काढली. आता मात्र स्ट्राईक वरती येतोय सिद्धेश वेरकर. मॅन फ्रॉम मालतपूर, बिलॉंग करतोय मालतपूर गावाचा. पट्ट्या आहे इथे मात्र वेळ आली आज तेजदीप साठी खेळताना. पूर्णतः जबाबदारी घेतोय खांद्यावरती केतन. मॅन फ्रॉम जोर. आता मात्र चांगला समाचार घेतोय. चेंडू काही काळ हवेत उभा. ईश्वर चेंडू खाली. प्रयत्नांची पराकाष्ठा 100% इफर्ट देतोय. उलट्या दिशेला मित्रांनो चेंडू वरती जाणं तेवढं सोपं नसतं. इथे मित्रांनो या विकेट वरती, या मैदानावरती अडथळे देखील तेवढेच आहेत आणि त्या अडथळ्यांमधून बेस्ट द्यायचं आहे, क्रिकेट खेळायचं आहे. फुलटॉस स्वरूपाचा मित्रांनो गुलाबजाम डिलिव्हरी ज्याला म्हणतात ना, अक्षरशः तोंडातून पाणी येतं गुलाबजाम म्हटलं की. आणि त्या स्वरूपाची डिलिव्हरी होती. फुलटॉस बॉलला फक्त या लेग साईडला फक्त टच करायची आहे बॅट मित्रांनो. ऑटोमॅटिक धावा येतील, चौकार येईल, मनसुबा होता सिद्धीचा, पण असफल प्रयत्न झालेत. केतन गावचा हा गोलंदाज नेतृत्व करतोय सनस्फोर्ट 11चा. आता मात्र ऑफ स्टिकला सरसावलाय, फ्लंबल झालाय. इथे मात्र खराब चेंडूचा इशारा दंडित केला जात आहे केतन याला. केतनला माहिती आहे की सिद्धेशला जर लेग साईडला खेळायचा चान्स दिला ना तर मोठे फ्लास्ट येतील मैदानाच्या आतमध्ये, आणि मोठे ब्लास्ट झाले ना मित्रांनो तर मॅच काहीशी दूर जाते आपल्यापासून. हे चांगलं माहिती आहे केतन याला. तोच प्रयत्न आहे, ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवायचा प्रयत्न आहे सिद्धेशला. इथे मात्र त्या प्रयत्नामध्ये अवांतर चेंडू, वाईट चेंडू, खराब चेंडूचा इशारा आला. परत एकदा केतन निघाला, सरसावला आणि इथे मात्र प्रहार केलाय. शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे मात्र उलट्या दिशेला मित्रांनो तेवढं सोपं नाहीये चेंडू अडवणं. स्वतःच्या संघासाठी लढताना सना स्पोर्ट्स 11 कडून ईश्वर. अडथळा देखील जर विचार केला ना या नदीच्या पात्रामध्ये अडथळा देखील भरपूर आहे मित्रांनो. मैदानात गेल्यानंतर खेळताना समजतंय. बाहेर बसून क्रिकेट पाहणं खूप सोपं आहे, एसी मधून बसून पाहणं क्रिकेट खूप सोपं आहे. जाऊया धाव फलकावरती. धावा झाल्या त्या 10. सचिन अजून देखील तळ ठोकून मैदानाच्या आतमध्ये. सचिनला मित्रांनो थांबावं लागेल, सचिन साठी जाळं हाकावं लागेल, सचिनचा विकेट प्राप्त करावा लागेल. आणि का संधी क्रिएट झाले, काय होत इथे मात्र नशिबाचा कौल सचिनच्या बाजूने लागला गेला. इथे मात्र धरणीला दान झालाय चेंडू. आता मात्र केतनचं बोट तोंडात गेलंय. इथे मात्र चुकीला माफी नाहीये. मोठ्या मोठ्या फलंदाजांचा रंग आपण पाहिलाय मित्रांनो. झेल सुटल्यानंतर त्यांचा हाहाकार पाहिलाय क्रिकेटमध्ये. ज्या प्रकारे कॅच सुटते ना तदनंतर आपले रंग दाखवतात मित्रांनो बॅट्समन. आणि आता इथे काय होईल, झेल तर सुटले, वेळ निघून गेलाय, चेंडू धरणीला दान झालाय. सचिनला मिळतंय ते जीवदान. 2023 चा बेस्ट बॅट्समनची झेल सोडली आपण. नेक्स्ट टाइम बेटर लक, नेक्स्ट टाइम वेळ प्रत्येकाची येत असते. ऑफ साईडला फेकलाय चेंडू आणि इथे काय होत आहे थोडस गच्चाळ असं यष्टीरक्षकाचा क्षेत्ररक्षण त्या विकेट आणि इथे न येतोय. तर मागच्या विकेटचं आहे ना ती झेल सोडले ना त्याचं कुठेतरी फ्रस्ट्रेशन दिसतंय आणि त्याच्यामध्ये आता त्या वादळात बॉलर देखील सापडलाय. येतोय तो नो चेंडू आणि धावा होता येते आता 14 धावा ऑन द स्कोर कार्ड. सिद्धेश वेरकर अटेम्प्ट चांगला होता, फटका सजला होता, चेंडू खाली राहिला, थोडा स्लो चेंडू आला आणि बॉडीचा वेध घेतला, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आला. 14 धावा धाव फलकावरती. एक सुरेख षटक हाताळला, कॅच सुटले मित्रांनो, जीवदान आलं. सचिनच्या विकेटचं महत्व किती आहे येणारी चेंडू सांगतील आपल्याला, कारण की 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. या कॅचचा उद्रेक मित्रांनो काय होईल.
बॉलर देखील त्याच ताकदीचा आहे. मॅन फ्रॉम गोळेवाडी युवराज. स्वतः कर्णधारांनी आता विश्वास दाखवलाय. कॅच तर सुटले सचिनची मागच्या ओव्हरमध्ये. मित्रांनो, सचिनची कॅच पकडावी लागेल. मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल ना तर पहिला मोहरा हा टिपावाच लागेल. कारण सचिन नावाचा मित्रांनो इतिहास खूप मोठा आहे क्रिकेटचा. भल्या भल्या गोलंदाजांना पाणी पाजलंय या बॅटरने. इथे काय होतंय, चेंडू पडल्यानंतर ऑफ साईडच्या दिशेला चेंडू वळला. काय सुरेख जादू आहे, बोटांची जादू पहा या गोलंदाजाची. मॅन फ्रॉम गोळेवाडी गावावरून बिलॉंग करणारा हा गोलंदाज अर्जुन दादांच्या तालमीतला हा वस्ताद आहे. पठ्ठ्या गोळेवाडीचा. बॉल पडल्यानंतर ऑफ स्टिकच्या दिशेला चेंडू स्विंग झाला. परत एकदा डान्सिंग ग्राउंड ऑफ विकेट. इथे फसतोय, खात होते. इथे मात्र चेंडू हवेत उभा आणि का दुसरा झेल देखील धरणीला दान केला जातोय. बॅक टू बॅक 2 जीवनदान सचिनला. मॅच जवळ जवळ सोडले की काय आता, कारण तुम्ही 2 जीवदान दिले सचिनला आणि याचा तुम्हाला खामियाजा भोगावा लागणार. यात मात्र काही दुमत नाहीये, शंका नाहीये मित्रांनो. आणि ज्या प्रकारे गोलंदाज मित्रांनो प्रयत्न करत असतात ना, त्यांच्या प्रयत्नांना तुम्ही 100% द्यायचं असतं. तुम्ही जर क्षेत्ररक्षण बरोबर केलं नाही ना तर मित्रांनो तुम्ही बॅकफुटला जाऊ शकता. तुमचा संघ बॅकफुटला जाण्याची चिन्ह दाट असतात. परत एकदा सचिन सफल झालाय आणि का भेदलाय कमल गार्डन. आग लावणारा येतोय खणखणीत चौकार. या कॅचेसचं मित्रांनो महत्व तुम्हाला समजदार. सुरुवात झाले, पहिला चौकार आलाय. धावसंख्या उसळी मारते. धावसंख्या होते ती 20 धावा. मी का सांगतोय, 2023 चा WPL चा सर्वात घातक बॅट्समॅन म्हणून सचिनला ओळखलं जातं. त्या सचिनची ओळख आहे मित्रांनो 2 झेल सोडले आणि 2 झेलचं जीवदान दिलंय. आणि त्यानंतर एका स्क्वेअर लेगला आलाय कणकणीत चौकार. नक्कीच तुम्हाला या विकेटचं महत्व समजेल मित्रांनो. वेळ आता तुमची येईल. चुकीची झेल सोडले, चुकीच्या माणसाला तुम्ही चूज केलाय. कॅच सोडली. परत एकदा चेंडू पडला, स्विंग झाला. इथे मात्र दंडित केलं जात आहे. खराब चेंडूचा इशारा. अवांतर धावसंख्येत 1 ने वाढ होते. बॉडी लँग्वेज थोडीशी पडलेली आहे प्रत्येक खेळाडूची. 2 कॅच सोडल्या त्यानंतर कणकणीत चौकार. परत एकदा चेंडू बॅट वरती चढला. इथे मात्र कॅच ऑफ द मॅच मित्रांनो. ही कॅच नाही तरी मॅच आहे. बेस्ट कॅच मित्रांनो, टुर्नामेंट ऑफ द कॅच असू शकते ही. विकेटचं पतन झालंय. कॅच सोडली होती त्याच क्षेत्ररक्षकाने, परंतु इथे मात्र आता निश्चय केला. मनाची गाठ बांधली गेली. चेंडू जसा बॅट मधून निघाला तसा झेल पकडला गेला. चित्याच्या चपळाईनं झेपावला, सरसावला आणि सचिनचा विकेट बहाल केला. आपल्या 11ला चुकीची थोडीशी दुरुस्ती करण्यात आली. 1 झेल पकडलाय सचिनचा. मित्रांनो वेळ झाली का, वेळ फार झाली का, निघून गेले का, पण नाहीये. 1 चौकार आलाय, जास्त काही नुकसान झालेलं नाहीये. वनवा लागायच्या आधीच वनवा शांत झालाय. 2023 चा उत्कृष्ट फलंदाज तंबूच्या आश्रयाला डगआउट मध्ये. अर्जुन दादा गोळे स्वतः संघ मालक आता जबाबदारी घेत आहेत आपल्या 11ची. त्यांच्याच ताफ्यातील हा गोलंदाज आहे. गोळेवाडी गावचा 11चा हा नेतृत्व करणारा खेळाडू. रेवाचा अटेम्प्ट. ओहो हो हो, वा भाई वा. इथे मात्र चेंडू रेस जिंकतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली. 100% नाही, 1000% देण्यात आले. इथे मात्र चेंडूने बाजी मारली आणि का आलाय तो कणकणीत चौकार. केट्स पॉइंटच्या दिशेला बाउंड्रीला आग लावणारा चौकार मित्रांनो. आता मात्र समीकरण सोपं झालंय. एक रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि सुरेख फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य, एक पुस्तकी फटका मित्रांनो खेळला गेलाय. अर्जुन दादांच्या बॅट मधून निघालाय रिव्हर्सचा चौकार. इथे कणकणीत चौकार आलाय. आता मात्र 12 चेंडू आणि 13 धावा. 13 चेंडू 12 धावा, माफ करा. 13 चेंडू आणि 12 धावा. इथे मात्र काय झालंय, बॅटची एज लागली नसती तर लेग स्टिक उधळली असती, लेग स्टिक उखडली गेली असती.
सुरेख अशी गोलंदाजी मित्रांनो. गोळेवाडी गावचं नेतृत्व करणारा हा पट्ट्या. दोन्ही जर गोलंदाज आणि फलंदाज पाहिले ना तर गोळेवाडीवरून बिलॉंग करणारे. इथे षटक संपत आहे आणि आता संघाचं तिसरं. नजरा कोणावरती रोखल्या जात आहेत. सूरज भातुसे मॅन फ्रॉम जोर. काय सुरेख मित्रांनो गोलंदाजी करतोय आणि छोटासा गोलंदाज जोर गावावरून बिलॉंग करणारा. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. 6च्या सरासरीने धावा जमाव्या लागतील इथे. म्हणजेच की फक्त 2 मोठे फटके आणि सिद्धेश विरकर मागील मॅच मध्ये देखील धुमाकूळ पाहिला आपण. 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार केले होते. षटकार आले होते. इथे मात्र 2 मोठ्या प्रहारांची गरज. पहिलेचा प्रयत्न केला गेला आणि चेंडू आग लावतोय. सीमारेषे जवळ चाललाय चेंडू. नैसर्गिक अडथळा येतोय. चेंडू थोडासा स्लो होतोय. स्पीड कमी होतोय चेंडूचा आणि इथे 2 धावेचा प्रयत्न सफल केला जातोय. आता मात्र समीकरण सोपं होत आहे. 11 चेंडू आणि 6 धावा. 10 धावा. सिद्धेश विरकर जर पाहिलं मित्रांनो सकाळपासून ज्याची बॅट बोलले आणि इथे मात्र फुलटॉस विमार चेंडू दंडित केले जाते. मॅच जवळ जवळ सोडले की काय गोलंदाजाने. हावी झालाय फलंदाज गोलंदाजावरती आणि इथे मात्र विमार चेंडू म्हणजे जवळ जवळ फ्री हिट असणार आहे या चेंडूवरती. फ्री चेंडू ना पंच. यस यस यस. पार्टी सुरू झाली मित्रांनो. मे महिना म्हटलं की गावाला प्रत्येक गावामध्ये पार्ट्या होत असतात. इथे मात्र पार्टी सुरुवात झाली. कबूल करायचा आहे तोहफा. फ्री हिटचा चेंडू. इथे मात्र काय होतंय खराब चेंडूचा इशारा. फ्री हिट कायम राहील. मोठी पार्टी मिळाली सिद्धेशाला. अर्जुन आहे का माफ करा अर्जुन याला. पार्टी सुरुवात होते आणि इथे मात्र फ्री हिट कायम. स्लोवर पद्धतीचा चेंडू. आता मात्र यशस्वी होतोय गोलंदाज. सूरज भातुसे हावी झालाय अर्जुनदादांवरती. फ्रीचा चेंडू होता. मारायचा होता. चांगला होता चेंडू परंतु डॉट झाला. इथे मात्र काय होतंय आता फील्ड केला जातोय मिडॉनच्या दिशेला. इथे मात्र सुरक्षित हातामध्ये चेंडू. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल या संघाला. तेजदीप 11 म्हटलं ना तर अर्जुनदादांच्या स्वतःच्या मालकीचा संघ आहे आणि अर्जुनदादा स्वतः नेतृत्व करतायत. बॅटिंग करतायत आपल्या 11 साठी. मला वाटतं पहिल्या मॅचच्या विजयाच्या शोधात आहेत अर्जुनदादा. दुसऱ्या विजयाच्या शोधात माफ करा. अतुल सांगितलं शॉट आहे. धनुष्यातून बाण निघालाय. फील्ड केला गेलाय चेंडू. इथे काय घडतंय पाहूया. आणि आता मात्र आता समीकरणात बदल होतोय. आठ चेंडू आणि 5 धावा. मला वाटतं केवळ औपचारिकता बाकी आहे. ते एक मोठा फटका गरजेचा राहील. इथे मात्र सजवलाय फटका. चेंडू बॅट वरती आदळलाय. वा भाई वा. चित्याची चपळाई पाहायला मिळाली. चौकार होता परंतु इथे शेवटपर्यंत मॅच सोडणार नाहीये. किती पाहिजे 4 धावांची गरज. इथे मात्र नुसतं नाबूद केलंय सन स्पोर्ट्सला. पारी खास राहिले मित्रांनो. सिद्धेशची आणि षटकाराला मॅच संपवले. उद्याच्या मॅच साठी अनाऊन्स करतोय चवनेश्वर 11 वर्सेस कमळगड फायटर ही पहिली मॅच असेल. तदनंतर मराठा फायटर वर्सेस सनस स्मृती ही दुसरी मॅच असेल. त्यानंतर चवनेश्वर 11 वर्सेस रोहित वाडकर 11 ही मॅच असेल. चौथी मॅच असेल मराठा फायटर्स वर्सेस काळ भैरवनाथ 11. तदनंतर 5वी मॅच असेल चवनेश्वर 11 वर्सेस कृष्णाबाई 11. या मॅचेस असतील उद्या दिवसामध्ये आणि यांचे काही नियम आहेत. पुढचे सामने अ आणि ब गटामधून चिठ्ठी उडवून खेळवण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे प्रत्येक कॅप्टनने. त्यानंतर क्वालिफाईड साठी पॉइंट ग्राह्य धरले जातील आणि पॉइंट समान झाल्यास त्या गटातील त्या 2 संघांची मॅच खेळण्यात येईल. यस. त्यानंतर सेमीफायनल जे आहे ना मित्रांनो 4 संघांमध्ये चिठ्ठी उडवली जाईल त्या सेमीफायनल साठी आणि खरोखर नक्की